मुंबईमध्ये गणेश मूर्ती अंगावर पडून दोघांचा मृत्यू झालाय। 5 जण जखमी झालेले आहेत। दोघांची प्रकृती गंभीर आहे। भुलेश्वरच्या राजाच्या आगमन सोहळ्यादरम्यान दुर्घटना घडली आहे। गणपतीची 22 फूट मूर्ती अचानक कोसळली आणि यामध्ये दोघांचा मृत्यू झालेला आहे। 5 जण जखमी असल्याची माहिती मिळते। गणपती कारखान्यामधून मंडपाकडे मूर्ती नेत असताना ही दुर्घटना घडली आहे। रात्री 10च्या सुमारास ही दुर्घटना घडलेली आहे। भुलेश्वरमधील कबूतरखाना येथे वाजत गाजत गणेश मूर्ती आली असता अचानक ही घटना घडली आहे। जखमींवर जीटी रुग्णालय आणि रिलायन्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। दरम्यान या दुर्घटनेनंतर या परिसरातील सर्व आगमन सोहळे रद्द केलेले आहेत। सिच्युएशन म्हणजे आम्हाला रात्री घडलं 10:30ला। तर आम्ही राहतो बोरिवलीला, तर आम्ही लगेच 11-11:30ला इकडे निघालो यायला। तर कळलं की असं जर म्हणजे मिरवणूक येत होती गणपतीची, तर ती मूर्ती पडली असं। नक्की ब्रिजेश काय करत होता? लग्न झालेलं का त्याचं आणि किती मुलं आहेत? लग्न झालेलं त्याचं, एक मुलगा आहे 2 वर्षाचा आणि मूर्तीच्या समोरच होता तो। तर ती मूर्ती पडली त्याच्या अंगावर, तो मूर्तीच्या खाली दबला गेला। मंडळाचा तो सदस्य होता का? हा, कार्यकर्ता होता। गणपतीचं आगमन होतं ना, तर समजा भरलेले होते, समजा पब्लिक फुल पब्लिक होती आणि देवाची काय इच्छा असेल माहिती नाही, अशीच मूर्ती पडली। 2 माणसं अजूनही बसले होते, दोघी वाढले। मग तेव्हा ती काय परिस्थिती झाली? लोक घाबरले होते का? घाबरले काय, भागचे झाले, पोलीस झाले, पोलिसने लाठीचार्ज सुद्धा केला भागवायच्यासाठी, पब्लिकला हटवायच्यासाठी। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडे। सीमा, 60 वर्षांची खरं तर या मंडळाची परंपरा, मात्र असं असताना सुद्धा अशा पद्धतीची दुर्घटना नेमकी कशी घडली, या संदर्भातली काही कारणं समजू शकलेली आहेत का? आणि जे जखमी आहेत त्यांची प्रकृती सध्या कशी आहे? श्वेता, आतापर्यंत वेगवेगळी कारणं जी आहेत ती सांगितली जात आहेत, मात्र चौकशीनंतरच याचं खरं कारण जे आहे ते या घटनेचं आपल्याला कळू शकतं। सध्या मी ज्या ठिकाणी मूर्ती कोसळली त्याच ठिकाणी मी उपस्थित आहे। समोर जर आपण बघितलं तर हा मंडप आहे आणि इथे म्हणजे या ठिकाणी मूर्ती कोसळली। मूर्ती अगदी 50 मीटर अंतरापर्यंत येईपर्यंत सगळं काही ठीक होतं आणि 50 मीटर अंतरावर ही मूर्ती कोसळली आणि त्यावेळी प्रचंड गर्दी जी आहे ती भुलेश्वर परिसरामध्ये जी आहे ती पाहायला मिळालेली होती। बाप्पाच्या स्वागतासाठी सगळेजण हे रस्त्यावरती उतरलेले होते आणि तेव्हाच दुर्घटना जी आहे ती घडलेली आहे। स्थानिकांचं असं म्हणणं आहे की कधीच असं झालेलं नाही, पहिल्यांदाच असं झालं। आता याचं कारण स्थानिकांनी BMCवरती सांगितलेलं आहे की रस्त्यावरती अनेक खड्डे आहेत, त्यामुळे कुठेतरी मूर्ती कोसळली। मात्र पोलीस चौकशी दरम्यान काय समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आपल्यासोबत काही स्थानिक आहेत, आपण त्यांच्याकडनंच जाणून घेऊयात की नक्की रात्रीची परिस्थिती काय होती। सध्या तरी ज्या पद्धतीनं रात्री मोठी दुर्घटना घडली, यामध्ये 2 तरुणांनी आपला जीव गमावला आणि 5 जण हे गंभीर जखमी आहेत, व त्यामुळे हा संपूर्ण भुलेश्वर परिसर जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे। एकही गाडी या ठिकाणी लागलेली नाही किंवा एकही दुकान जी आहे ती अजूनही उघडण्यात आलेली नाही, त्यामुळे नागरिकांनी हा संपूर्ण परिसर जो आहे तो बंद केलेला आहे। रात्री काका तुम्ही इथे होते का आणि काय परिस्थिती होती? परिस्थिती एकदम व्यवस्थित आमचं आगमन झालं होतं। इथपर्यंत आम्ही आले ना, आता तुम्ही खड्डा दाखवा ना, फक्त तिकडनं उंच आहे, इकडनं खाली बघा खड्डा आहे। आमची गाडी हिलली असं। किती लोक होते? मोठी प्रचंड गर्दी होती? प्रचंड म्हणजे 2000च्या वरती, 2000च्या वरती होती पब्लिक। वहाँ से लेकर यहाँ तक भरा हुआ था पूरा। आणि जेव्हा मूर्ती कोसळली त्यानंतर किती वेळात अग्निशमन दलाचं पथक आलं आणि कशा पद्धतीने बचाव कार्य झालं? बचाव कार्य काय, इकडचे आमचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी उचलायची कोशिश केली, नाही आल्या, मग क्रेन मागवली, पोलीसवाले, फायर ब्रिगेडवाले समजे आले होते। नक्कीच तातडीने बचाव कार्याला इथे जे लोक उपस्थित होते त्यांनी सुरुवात केलेली होती आणि मंडळाचे जे कार्यकर्ते होते त्यांनी देखील जे लोक जे तरुण मूर्तीखाली अडकलेले आहेत त्यांना तात्काळ बाहेर काढण्यात आलं। मात्र यामध्ये 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू जो आहे तो झालेला आहे। आता बघणं महत्त्वाचं असणार आहे की या संपूर्ण प्रकरणात कशा पद्धतीने चौकशी केली जाते आणि नक्की चूक कोणाची हे आता खरं तर पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र अशा पद्धतीनं उत्साहाच्या संपूर्ण वातावरणात आणि बाप्पाच्या आगमनावेळी अशा पद्धतीनं घटना घडल्यामुळे या दोन्ही तरुणांच्या कुटुंबावर जो आहे तो काळाने घाला घातलेला आहे। 2 तरुणांनी या संपूर्ण घटनेमध्ये जीव जो आहे तो गमावलेला आहे।
सध्या तरी इथे जे मंडळाचे कार्यकर्ते आहेत ते अद्याप आलेले नाही. मात्र स्थानिकांकडनं जी माहिती दिली जाते त्यांचं असं म्हणणं आहे की हे दोन्ही तरुण मंडळाचे कार्यकर्ते होते, त्यामुळे ते मंडळाकडनं काय प्रतिक्रिया दिली जाते हे या संपूर्ण प्रकरणामध्ये हे पाहणं महत्त्वाचं असेल. अगदी त्यामुळे आता या पुढच्या काळामध्ये तपासादरम्यान या मागचं नेमकं कारण काय आहे ते समोर येईल. मात्र तुर्तास तरी अशा पद्धतीची दुर्घटना यापुढे तरी घडू नये यासाठी इतर गणेश मंडळांना सुद्धा यातून खरं तर धडा मिळेल. हे निश्चित. धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.